Hello everyone, we start our lecture with new topic that is narcotic analgesic or analgesic and antipyretic. What is mean by analgesic? सगळ्यांना माहिती आहे analgesic म्हणजे काय? जे असे एजंट जे काय करतात पेन रिलीफ करतात. मला सांगा आपण एखाद्या वेळेस पडतो किंवा आपल्याला एखादा मुक्का मार लागते किंवा आपल्याला काही जरी लागलं तर त्याचं पहिलं सिम्पटम्स काय असते? आपल्याला ती जागा किंवा ज्या ठिकाणी आपण पडलो, ज्या ठिकाणी आपल्याला मार लागला ते काय होतं? दुखायला लागतं. बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? पेन. म्हणजे कोणताही डिसीज असेल, कोणताही डिसऑर्डर असेल, त्यामधलं पहिलं मॅनिफेस्टेशन किंवा सिम्पटम्स काय असेल? कोणता इफेक्ट देणार? तो पेन. आलं लक्षात? मग पेन त्या ठिकाणी झालं, मग आपल्याला हळूहळू कळायला लागतं की आपल्याला काय झालं, त्या ठिकाणी काहीतरी लागलं, त्यालाच आपण काय म्हणतो? पेन. आलं लक्षात? म्हणजे पेन काय आहे? पहिलं सिम्पटम्स. एखादा कोणताही डिसीज असेल, डिसऑर्डर असेल किंवा आपण पडलो किंवा आपल्याला बाय चान्स लागलं तर त्या ठिकाणी पेन होणं, ठीक आहे, ती जागा दुखणं, म्हणजेच आपण काय म्हणतो की आता आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी लागलंय असं आपल्याला कळून जातं. आलं लक्षात? मग आता पेन आपण सहन करू शकतो का? एका लिमिटपर्यंत आपण ते सहन करू शकतो, पण लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला ती सहन करायला कसं जातं? थोडंसं अवघड जाते. त्यालाच आपण काय म्हणतो? मग तशा एजंटवर ट्रीट कर, तशा डिसीजवर किंवा त्या पेनला रिलीफ करणारे जे एजंट असतात त्याला आपण काय म्हणतो? ॲनाल्जेसिक. काय म्हणत असतो? ॲनाल्जेसिक. द एजंट दॅट गेट रिलीफ फ्रॉम द पेन. असे एजंट जे आपल्याला पेनपासून काय करतात? रिलीफ देतात, त्याला आपण काय म्हणतो? ॲनाल्जेसिक. बरोबर आहे. काय डेफिनेशन बघा ॲनाल्जेसिकची? द एजंट दॅट गेट रिलीफ फ्रॉम द पेन कॉल्ड एज ॲनाल्जेसिक. टाईप कोणते कोणते आहेत ॲनाल्जेसिकचे? एक तर ट्रू ॲनाल्जेसिक, त्यालाच आपण काय म्हणतो? नार्कोटिक ॲनाल्जेसिक. आणि दुसरं कोणतं आहे? अँटीपायरेटिक ॲनाल्जेसिक. कोणते कोणते आहेत? एक तर नार्कोटिक ॲनाल्जेसिक, त्याचं दुसरं नाव काय आहे? ट्रू ॲनाल्जेसिक. अँड सेकंड टाईप कोणती आहे? अँटीपायरेटिक ॲनाल्जेसिक. आता मला सांगा बरं, नार्कोटिक ॲनाल्जेसिक काय आणि अँटीपायरेटिक ॲनाल्जेसिक काय? दोघांचाही मेन एम तेच आहे, काय करणं? पेन रिलीफ करणं. बरोबर आहे. पेनपासून आपल्याला आराम देणं. पण एक काय करतं? ड्राउझीनेस प्रोड्यूस करतो. वेअर नार्कोटिक मीन्स, नार्कोटिक इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड दॅट्स मीनिंग इज ड्राउझीनेस. त्याचा मिनिंग काय असतो? ड्राउझीनेस. म्हणजे नार्कोटिकचा मिनिंग काय आहे? असे एजंट जे काय करतात? ड्राउझीनेस प्रोड्यूस करतात अलॉंग विथ द पेन रिलीफ. एक तर पेन रिलीफ करतात, पण काय करतात? त्या पर्सनला ड्राउझीनेस, गुंगी आल्यासारखी होते किंवा त्याला स्लीप प्रोड्यूस होते, विच इंड्युसेस द स्लीप. आलं लक्षात? त्याला आपण म्हणतो नार्कोटिक ॲनाल्जेसिक और ट्रू ॲनाल्जेसिक. मग सेकंड कोणता आहे? अँटीपायरेटिक ॲनाल्जेसिक. मला सांगा अँटीपायरेटिक ॲनाल्जेसिक म्हणजे काय? पेन रिलीफ करणार, पण त्याचबरोबर अलॉंग विथ, आता बरोबर एखाद्या वेळेस आपल्याला मार लागला, ते आपल्याला पेन होणार आणि त्याचबरोबर आपलं थोड्या वेळासाठी काय होईना अंग काय होतं? गरम व्हायला लागतं. बरोबर आहे. आपलं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतं. ठीक आहे. म्हणजे अँटीबायोटिक ॲनाल्जेसिक म्हणजे काय? असे एजंट जे तापही कमी करतात, इलेव्हेटेड बॉडी टेम्परेचर रिड्यूस करतात आणि त्याचबरोबर काय करणार? ते पेन सुद्धा रिलीफ करणार. त्याला आपण काय म्हणतो? अँटीपायरेटिक ॲनाल्जेसिक. दे हॅव बोथ ॲक्टिव्हिटी, अँटीपायरेटिक ऑल्सो अँड ॲनाल्जेसिक. ते काय करणार? तापही कमी करणार, म्हणजे इलेव्हेटेड बॉडी टेम्परेचर रिड्यूस करून नॉर्मलपर्यंत आणणार आणि दुसरं काय करणार? पेन रिलीफ करणार. त्याला आपण काय म्हणणार? अँटीपायरेटिक ॲनाल्जेसिक. आता आपण बघू पहिली टाईप, त्याला म्हणतो आपण ट्रू ॲनाल्जेसिक किंवा नार्कोटिक ॲनाल्जेसिक. ठीक आहे. काय मग बघा आपण ट्रू ॲनाल्जेसिक आणि नार्कोटिक ॲनाल्जेसिक. ट्रू ॲनाल्जेसिक, the drug which decreases the sensitivity of pain by depressing central nervous system without loss of consciousness. आलं लक्षात? काय म्हणते? नार्कोटिक ॲनाल्जेसिक म्हणजे काय? असे ड्रग जे काय करतात? पेनची सेन्सिटिव्हिटी काय करतात? डिक्रीज करतात. पेनची सेन्सिटिव्हिटी काय करतात? रिड्यूस करतात. कशा काय रिड्यूस करून? सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करून. आलं लक्षात? सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करणार, त्यामुळे जी पेनची सेन्सिटिव्हिटी आहे ती आपल्याला जाणवणार नाही आणि ते काय म्हणून दाखवणार? की पेन रिलीफ करून. पण ह्या ठिकाणी ते ॲक्शन कशी दाखवतं? विदाऊट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. विदाऊट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. तो पेशंट शुद्धीवर असतो. आलं लक्षात? त्याला बेशुद्ध करायची किंवा बेशुद्ध व्हायची गरज नाही. आलं लक्षात? त्याला आपण काय म्हणतो? ट्रू ॲनाल्जेसिक. रिपीट करते डेफिनेशन बघा. द ड्रग विच डिक्रीजेस द सेन्सिटिव्हिटी ऑफ पेन by depressing the CNS
विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस कॉल्ड ॲज ट्रू अनाल्जेसिक, त्याला आपण काय म्हणणार, ट्रू अनाल्जेसिक. अँड द ड्रग विच प्रोड्युसेस स्लीप अलॉंग विथ द अनाल्जेसिक इफेक्ट. ठीक आहे, असे ड्रग जे काय करतात, स्लीप प्रोड्यूस करतात पण त्याचबरोबर कोणता इफेक्ट दाखवतात, अनाल्जेसिक इफेक्ट. त्याला आपण काय म्हणतो, नार्कोटिक अनाल्जेसिक. काय म्हणतो, याने म्हणजे काय, नार्कोटिक अनाल्जेसिक. कोणता आहे, नार्कोटिक अनाल्जेसिक. मग नार्कोटिक मिनिंग काय आहे, ड्राउझीनेस. म्हणजे असे ड्रग जे की काय करतात, पेन रिलीफ करतात आणि त्याचबरोबर काय करतात, ड्राउझीनेस, स्लीप इंड्यूस करतात. त्याला आपण काय म्हणतो, नार्कोटिक अनाल्जेसिक. काय म्हणतो, नार्कोटिक अनाल्जेसिक. आणि ते नार्कोटिक अनाल्जेसिक जे काही सिव्हिअर पेन आहेत ते सुद्धा काय करतात, रिड्यूस करतात. जनरली पेन कोणते कोणते असतात, आपलं डोकं दुखायला लागतं, दाढ दुखायला लागते, बरोबर आहे. न्यूराल्जिया, मसल पेन त्याला म्हणतो आपण मायाल्जिया. डोकं दुखत असेल त्याला म्हणतो हेडॅक. दाढ दुखत असेल त्याला म्हणतो आपण टूथॅक. ठीक आहे, नंबर ऑफ पेन रिलीफ आहे. एक वेळेस लेबर पेन सुद्धा इट इज अ टाईप ऑफ पेन. आलं लक्षात. त्यामुळे त्याला रिड्यूस करण्यासाठी जे एजंट यूज करतो आपण त्याला काय म्हणतो, अनाल्जेसिक. ठीक आहे, आलं लक्षात. मग अनाल्जेसिकचे किती टाईप्स होते, दोन. एक तर ट्रू अनाल्जेसिक, त्यालाच आपण काय म्हणतो, नार्कोटिक अनाल्जेसिक. नार्कोटिक अनाल्जेसिक म्हणजे काय, एजंट, असे एजंट जे काय करतात, स्लीप इंड्यूस करतात आणि काय करतात, त्याच्याच बरोबर अनाल्जेसिक इफेक्ट सुद्धा दाखवतात. नंतर अँटीबायोटिक अनाल्जेसिक म्हणजे काय, असे एजंट जे काय करतात तेच सेम, फक्त काय करतात, अँटीबायोटिक इफेक्ट सुद्धा दाखवतात. म्हणजेच काय करतात, टेम्परेचर रिलीफ करतात, रिड्यूस करतात. आलं लक्षात. अँड ऑल्सो पेन रिलीफ. आलं लक्षात. हे डेफिनेशन लिहून घ्या. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघू, तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ नार्कोटिक अनाल्जेसिक. पहिला क्लास, मेन दोन क्लास आहेत, नॅचरली ऑकरिंग अँड सेकंड टोटल सिंथेटिक. पहिला कोणता आहे, नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सेस अँड दुसरं कोणतं आहे, टोटली सिंथेटिक ड्रग्स. हे काय आहे, नार्कोटिक अनाल्जेसिकचं क्लासिफिकेशन. बघा मेन क्लास कोणता आहे, मेन दोन क्लास आहेत. कोणते कोणते आहेत, नॅचरली ऑकरिंग ड्रग्स आणि टोटली सिंथेटिक ड्रग. नॅचरली ऑकरिंग मध्ये फक्त एकच सब टाइप्स आहे, कोणती आहे, मॉर्फिन अँड इट्स ॲनालॉग. कोणता आहे, मॉर्फिन अँड इट्स ॲनालॉग. त्याचं एक्झाम्पल आहे मॉर्फिन अँड कोडेन. काय आहे, मॉर्फिन अँड कोडेन. सेकंड टोटली सिंथेटिक ड्रग. सेकंड कोणता आहे, टोटली सिंथेटिक ड्रग. त्यामध्ये 4 सब टाइप्स आहेत. पहिली मॉर्फिनन ॲनालॉग. काय आहे, मॉर्फिनन ॲनालॉग. त्याचं एक्झाम्पल आहे लिव्होरफेनॉल. कोणता आहे, लिव्होरफेनॉल. सेकंड बेन्झोमॉर्फन ॲनालॉग. कोणता आहे, बेन्झोमॉर्फन ॲनालॉग. एक्झाम्पल आहे पेंटॅझोसिन. कोणता आहे, पेंटॅझोसिन. थर्ड 4-फिनिल पायपिरिडिन ॲनालॉग. कोणता आहे, 4-फिनिल पायपिरिडिन ॲनालॉग. त्याचे एक्झाम्पल आहे पेथिडीन. कोणता आहे, पेथिडीन. नेक्स्ट फिनिल प्रोपिलामाइन ॲनालॉग. कोणता आहे, फिनिल प्रोपिलामाइन ॲनालॉग. त्याचे एक्झाम्पल आहे मिथॅडॉन. कोणता आहे, मिथॅडॉन. बघा मेन किती क्लास आहेत नार्कोटिक अनाल्जेसिकचे, दोन. नॅचरली ऑकरिंग ड्रग्स आणि दुसरा कोणता आहे, टोटली सिंथेटिक ड्रग. नॅचरली ऑकरिंग मध्ये पहिली सब टाइप्स आहे मॉर्फिन अँड इट्स ॲनालॉग. त्याचं एक्झाम्पल आहे मॉर्फिन. सेकंड टोटली सिंथेटिक ड्रग. त्यामध्ये 4 सब टाइप्स आहेत. पहिली मॉर्फिन अँड ॲनालॉग. एक्झाम्पल लिव्होरफेनॉल. सेकंड बेन्झोमॉर्फन ॲनालॉग. एक्झाम्पल आहे पेंटॅझोसिन. नेक्स्ट 4-फिनिल पायपिरिडिन ॲनालॉग. एक्झाम्पल आहे पेथिडीन. अँड लास्ट फिनिल प्रोपिलामाइन ॲनालॉग. एक्झाम्पल आहे मिथॅडॉन. प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित करा जेणेकरून तुम्हाला त्याचा ॲक्च्युअल मिनिंग काय ते कळून जाईल. ठीक आहे, मॉर्फिनन आहे इथं. हे पहिलं आहे मॉर्फिन अँड इट्स ॲनालॉग. दुसरं आहे मॉर्फिनन ॲनालॉग. त्याचं एक्झाम्पल आहे लिव्होरफेनॉल. बेन्झोमॉर्फन ॲनालॉग. एक्झाम्पल आहे पेंटॅझोसिन. नेक्स्ट 4-फिनिल पायपिरिडिन ॲनालॉग. एक्झाम्पल आहे पेथिडीन. अँड लास्ट फिनिल प्रोपिलामाइन ॲनालॉग. ह्याचं एक्झाम्पल आहे मिथॅडॉन. आलं लक्षात. हे झाले नार्कोटिक अनाल्जेसिकचं क्लासिफिकेशन. ओके, आता आपण नेक्स्ट ड्रग बघू, तो म्हणजे पेथिडीन. ठीक आहे, हे आहे पेथिडीनचं स्ट्रक्चर. आपण बघितला पेथिडीनचा क्लास कोणता आहे, पायपिरिडिन डेरिव्हेटिव्ह. ओके, पायपिरिडिन डेरिव्हेटिव्ह आहे. मग मला सांगा
ह्या ठिकाणी पायपिरिडिन म्हणजे काय? 6 मेंबर रिंग ज्यामध्ये सॅच्युरेटेड कंपाऊंड असणार, म्हणजे एकही बॉन्ड नसणार, आणि त्यामध्ये 6 मेंबर रिंगला एक नायट्रोजन आणि देअर इज नो बॉन्ड. ओके, ओनली सिंगल बॉन्ड, त्याला आपण काय म्हणणार? सॅच्युरेटेड कंपाऊंड. ओके, मग ह्या ठिकाणी बघा नाव काय या रिंगचं? पायपिरिडिन. कोणतं आहे? पायपिरिडिन. मला सांगा, पायपिरिडिन रिंग आहे, त्याच्या पहिल्या कार्बन ॲटमला कोणता ग्रुप अटॅच आहे? अगदी बरोबर, मिथिल ग्रुप अटॅच आहे. नंबरिंग द्या मग. 1 2 3 4 5 6. नायट्रोजन पासून का नंबरिंग दिली? कारण की रूलच म्हणतो जे काही हेटेरो ॲटम एखाद्या रिंग मध्ये दिसला त्याला पकडायचं आणि तिथून काय द्यायची? नंबरिंग सुरू करायची. ओके, आता मला सांगा चौथ्या कार्बन ॲटमला काय काय अटॅच आहे? इथं तुम्ही जर नीट बघितलं तर हे काय आहे? ईस्टर. काय आहे? ईस्टर ग्रुप. काय आहे? ईस्टर ग्रुप. आणि ह्या ठिकाणी चौथ्याच कार्बन ॲटमला काय आहे? बेन्झीन रिंग. काय आहे? बेन्झीन रिंग. आलं लक्षात? ठीक आहे, काय आहे? ईस्टर आहे आणि एक बेन्झीन आहे. तुम्हाला माहिती, तुम्ही 11वी 12वी मध्ये शिकलेला आहात की जर समजा ईस्टर एखादा मॉइटी असेल ईस्टरची, तर ईस्टरचं नॉमेनक्लेचर आपण कसं लिहितो? एक एक्झाम्पल सांगते बघा. R1 C डबल बॉन्ड O R2. ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो ईस्टर. जेव्हा आपण ईस्टरचं नॉमेनक्लेचर लिहितो तेव्हा कधी पण जो R2 ग्रुप आहे, जो या C डबल बॉन्ड O ला अटॅच होतो, तो R2 ग्रुप, ज्याला आपण म्हणतो अल्काइल फॉर्म मध्ये काय घ्यायचा? स्टार्टिंगला घ्यायचा. काय करायचा? अल्काइल फॉर्म मध्ये आधी घ्यायचा, आणि नंतर हे उरलेलं जे बाकीचं स्ट्रक्चर आहे त्याचं नॉमेनक्लेचर लिहायचं. तो नॉमेनक्लेचर येईल मग R1 नंतर येईल. आधी R2 लिहायचं, नंतर R1. मला सांगा, मी तुम्हाला काय सांगितलं? R2 म्हणजे कोणता ग्रुप राहते? अल्किल. मग काय लिहायचं? अल्किल. आणि हे काय झाला? कोणता आयन आहे त्या ठिकाणी? अगदी बरोबर आहे, कोणता आहे? कार्बोक्सिलेट आयन. कोणता आयन आहे? कार्बोक्सिलेट आयन. आणि सगळ्यांना माहिती, कार्बोक्सिलेट आयन असेल त्यावेळेस सफिक्स काय लागतो? OATE. काय लागतो? OATE. मग ह्या ठिकाणी मला सांगा काय येणार? एक R ग्रुप C डबल बॉन्ड O, ह्याला आपण कोणतं म्हणतो? कार्बोक्सिलेट आयन. ठीक आहे, आणि कार्बोक्सिलेट आयन असेल तर सफिक्स काय लागतो? OAT. मग ह्या ठिकाणी नाव कसं आहे ना? अल्किल अल्कॅनोएट. काय ना? अल्किल अल्कॅनोएट. जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं पेथिडीनच्या स्ट्रक्चर मध्ये, तर ह्या ठिकाणी हा आपला R2, हा काय आहे? आपला R2. ह्या ठिकाणी C डबल बॉन्ड O म्हणजे आपला कार्बोक्सिलेट ग्रुप, आणि हा पूर्ण मॉइटी काय झाली? R1. ही पूर्ण मॉइटी काय आहे? R1. जर आता ह्याचं केमिकल नेम लिहायचं असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल? ह्या जनरल सारखं आधी अल्किल ग्रुप आधी घ्यावं लागेल, म्हणजेच R2 आधी घ्यावं लागेल. बरोबर आहे. मग ह्या स्ट्रक्चर मध्ये R2 कोणता आहे? हा इथिल ग्रुप. तो आपल्याला काय करावं लागेल? आधी घ्यावं लागेल. बघा बरं, इथिल ग्रुप जर आधी घेतलं तर नाव काय येणार मग? इथिल. हे झालं R2चं. आता बघू R1 मध्ये काय काय अटॅच आहे? एक बेन्झीन रिंग आहे, पायपिरिडिन आहे. पायपिरिडिनच्या पहिल्या नायट्रोजनला कोणता ग्रुप अटॅच आहे? मिथिल ग्रुप अटॅच आहे. मग त्या ठिकाणी नाव कसं येणार? इथिल तर आपण घेतलं. नंतर मग 1 मिथिल, अल्फाबेटिकली अरेंज करा. 1 मिथिल. नंतर काय दिसणार? अल्फाबेटिकली बघा. चौथ्या पोझिशनला काय आहे? कोणता एक बेन्झीन रिंग सुद्धा आहे. मग काय येणार मग? इथिल 1 मिथिल 4 फिनिल. इथिल 1 मिथिल 4 फिनिल. आता मला सांगा, का ही कोणती रिंग आहे? पायपिरिडिन. पायपिरिडिनच्या चौथ्या कार्बन ॲटमला काय अटॅच झालेलं आहे? आपलं कार्बोक्सिलेट आयन. कोणता आहे? कार्बोक्सिलेट आयन. मग विचार करून सांगा बरं, काय नाव देता येईल? इथिल झाला, R2 आपण आधी घेतला, इथिल 1 मिथिल 4 फिनिल. पुढे आठवा, काय करणार मग? पायपिरिडिन. अगदी बरोबर, आधी काय लिहिणार आपण? पायपिरिडिन. त्याच्या चौथ्या पोझिशनला काय आहे? कार्बोक्सिलेट. काय आहे? कार्बोक्सिलेट. बरोबर आहे. मग नाव द्या त्याचं. काय लिहिणार मग?
इथाइल, 1 मिथिल, 4 फिनिल, पायपिरिडिन, 4 कार्बोक्सिलेट. काय ना 4 कार्बोक्सिलेट. हे काय झालं त्याचं IUPAC नेम और केमिकल नेम. इथिल, 1 मिथिल, 4 फिनिल, पायपिरिडिन, 4 कार्बोक्सिलेट. आलं लक्षात. त्याला आपण काय म्हणतो नॉमेन किंवा IUPAC नेम और केमिकल नेम ऑफ पेथिडीन. राहील लक्षात. बघा काही डाऊट आला तर विचारा. बघा त्याच्या प्रॉपर्टीज काय मग. नेचर कसं आहे क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाइट, ओडरलेस, टेस्ट बिटर अँड स्लाइटली ॲसिडिक, सोल्युबिलिटी सोल्युबल इन वॉटर, अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म अँड स्लाइटली सोल्युबल इन इथर. कशामध्ये इझिली सोल्युबल आहे वॉटर, अल्कोहोल आणि क्लोरोफॉर्म मध्ये इझिली सोल्युबल आहे का कारण की त्याचे नेचर कसं आहे क्रिस्टलाइन पावडर आणि स्लाइटली सोल्युबल कशामध्ये आहे इथर. बघा त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पेथिडीनच्या. जेव्हा आपण पेथिडीनला फॉर्माल्डिहाइड सोल्युशन सोबत ट्रीट करतो इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड इट गिव्स ऑरेंज रेड कलर. कशाला पेथिडीनला कशासोबत ट्रीट करणार आपण when it is treated with formaldehyde solution in presence of sulfuric acid. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रेझेन्स मध्ये कोणता कलर देतो ऑरेंज रेड कलर. राहील लक्षात. हे झालं त्याचं केमिकल नेम, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. ओके. युजेस बघू त्याचे. काय युजेस. टू रिलीव्ह मॉडरेट टू सिव्हिअर पेन. कोणताही जरी पेन असेल ते रिड्यूस करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो पेथिडीनचा. दुसरं ॲज अ प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन. प्री ॲनास्थेटिक म्हणजे ॲनास्थेशिया देण्याच्या आधी आपण काय देतो पेथिडीन, जेणेकरून नंतरचं जे काही पेन आहे ते आपल्याला जाणवणार नाही ड्युरिंग द सर्जरी. ओके. नेक्स्ट ऑब्स्टेटिकल ॲनाल्जेसिक. आता ऑब्स्टेटिकल ॲनाल्जेसिक म्हणजे काय असं पेन जे किंवा ऑब्स्टेटिकल ॲनाल्जेसिक म्हणजे जेव्हा डिलिव्हरी होते किंवा लेबर पेनच्या वेळेस जे आपण ॲनाल्जेसिक देतो टू रिलीव्ह दॅट पेन, लेबर पेन रिड्यूस करण्यासाठी जे काही ॲनाल्जेसिक देतो त्याला आपण काय म्हणतो ऑब्स्टेटिकल ॲनाल्जेसिक. काय म्हणतो ऑब्स्टेटिकल ॲनाल्जेसिक. आणि त्याचा यूज आपण कुठं करणार ड्युरिंग द लेबर पेन. ओके. नेक्स्ट इन द ट्रीटमेंट ऑफ मॉर्फिन ॲडिक्शन. टू रिलीव्ह द और इन द ट्रीटमेंट ऑफ मॉर्फिन ॲडिक्शन. मॉर्फिन ॲडिक्शन जर झाली असेल एखाद्याला ते रिलीव्ह करण्यासाठी आपण काय देतो पेथिडीन. ओके. पहिला यूज काय बघा टू रिलीव्ह मॉडरेट टू सिव्हिअर पेन ॲज अ प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन. ऑब्स्टेटिकल ॲनाल्जेसिक मीन्स ड्युरिंग द लेबर पेन और ॲनाल्जेसिक यूज्ड इन द लेबर पेन. अँड लास्ट इन द ट्रीटमेंट ऑफ मॉर्फिन ॲडिक्शन. हे काय झाले त्याचे 4 युजेस. नंतर बघा त्याचा डोसेज फॉर्म. डोसेज फॉर्म म्हणजे पेथिडीन एक तर इंजेक्शन फॉर्म मध्ये अवेलेबल असते नाहीतर टॅबलेट. कोणते कोणते इंजेक्शन आणि टॅबलेट हे 2 त्याचे डोसेज फॉर्म आहे. आणि त्याचा ब्रँड नेम आहे पेथिलोरफॅन. काय आहे पेथिलोरफॅन. इथं आपला पेथिडीन एंड झालेला आहे. आपण आता ह्या चॅप्टर मधलं आपला जे काही पहिलं सेशन होतं जे की नार्कोटिक ॲनाल्जेसिक आहे त्यामधलं पेथिडीन झालं. आता नेक्स्ट लेक्चरला बघू आपण मॉर्फिन काय आहे त्याचे युजेस, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते. ओके. अँड नेक्स्ट वी स्टार्ट. आणि त्याचबरोबर आपण स्टार्ट करू अँटीपायरेटिक ॲनाल्जेसिक काय असतात आणि त्याचे ड्रग्स. ओके. भेटू मग नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय.